सर्वप्रथम सर्वांना माझा जय शिवराय. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कसे पैसे कमवले पाहिजेत हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आपण यूट्यूब मार्फत कसे पैसे कमवायचेत हे तुम्हाला मी शिकवणार आहे, किंवा यूट्यूबला चॅनल कसं ओपन करायचं हे शिकवणार. सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलला गेल्यानंतर तुम्हाला एक त्या ठिकाणी जीमेल अकाउंट ओपन करायचं आहे. तर जीमेल अकाउंट ओपन केल्यानंतर त्या जीमेलला अकाउंट ओपन करत असताना जीमेलला तुम्हाला जे यूट्यूबला चॅनल ओपन करायचं ते चॅनलच्या नावाने या ठिकाणी जीमेलला तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी नाव टाकायचं आहे तुम्हाला, ज्या नावानं तुम्हाला चॅनल ओपन करायचं ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तर पहा, या ठिकाणी थोडंसा हे पहा, या ठिकाणी नाव मी टाकतोय. तर हे पहा, या ठिकाणी नाव फायनली या ठिकाणी नाव टाकत आहे. हे पण या ठिकाणी फायनली नाव टाकलंय. संपूर्ण व्हिडिओ पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल. कोणी या व्हिडिओला स्किप करू नका. तर नाव टाकल्यानंतर हे पहा, या ठिकाणी मी त्याला हे केलंय, ब्लर केलंय. तर पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला आपला बर्थ डेट वगैरे द्यावं लागतंय. तर ते दिल्यानंतर या ठिकाणी ते पूर्ण क्रायटेरिया आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि केल्यानंतर लगेच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जीमेल अकाउंट ओपन होईल. थोडासा नेट प्रॉब्लेम असल्यामुळं थोडासा वेळ लागतोय. कोणी हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं ते आपल्या सोप्या भाषेत या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी ॲग्री, त्याला आपल्याला कंडिशनला हे करायचं, एनेबल करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. केल्यानंतर या ठिकाणी तुमचं फायनली या ठिकाणी जीमेलला अकाउंट ओपन झालं आहे. तर जीमेलला अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वरती त्या क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या जे तुम्ही जीमेलला आता नवीन अकाउंट खोललं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जाऊन केल्यानंतर फायनली तुम्ही आता तुम्ही या ठिकाणाहून यूट्यूबवरती जा. यूट्यूबवरती गेल्यानंतर तुम्हाला पाय खाली कोपऱ्यामध्ये लगेच तुम्हाला त्या ठिकाणी एक लोगो दिसेल. त्या लोगोवरती गेल्यानंतर या ठिकाणी पहा, माझे खूप अकाउंट आहेत त्याच्यामुळे मी या ठिकाणी ब्लर केलेलं आहे. तर आपण जे आत्ता नवीन अकाउंट ओपन केलेलं आहे जीमेलला ते ओपन करायचं. ह्या ठिकाणी पहा, ते ओपन झालं आहे. तर ते ओपन केल्यानंतर हे पहा, त्या ठिकाणी होम असं नाव येईल. ते होम नाव आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही क्रिएट चॅनलवर जाऊन चॅनल तुमचं क्रिएट झालेलं आहे या ठिकाणी. आणि चॅनल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी टेक मराठी नाव दिसेल, ते जो चॅनलचं नाव दिसतं आहे त्याच्या खाली बघा ती छोटीशी लाईन दिसते, तिथे एक डॅश आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला अशा पद्धतीचं इंटरफेस येईल की ज्या ठिकाणून तुम्ही व्हिडिओ टाकू शकता. टाकल्यानंतर त्या ठिकाणी बस शेवट पहा, तुम्हाला त्या ठिकाणी पेन्सिल दिसेल. हे पहा, तुमच्या तो URL पण आलेला आहे त्या ठिकाणी.
त्याच्यानंतर वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला आता त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिसेल. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमच्या चॅनलवर तुम्ही कुठली व्हिडिओ अपलोड करणार आहात किंवा कुठल्या विषयावर तुम्ही या ठिकाणी काम करणार आहात तर त्या संदर्भात विस्तृत अशी या ठिकाणी माहिती टाकायची डिस्क्रिप्शनमध्ये. आणि ती टाकल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी हे पहा अशा पद्धतीने दिसल्यानंतर तुम्ही या ठिकाणी परत येऊ शकता. परत आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा वरती टी नाव दिसत असेल तो पहा गोल लोगो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या चॅनलला लोगो लावू शकता. तुमच्याकडे जर एखादा फोटो असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तात्पुरता त्या ठिकाणी एक लोगो लावून दाखवतो. तर आपल्या जो ह्याच्यामध्ये इमेजमध्ये एखादा जर लोगो असेल एखादा फोटो असेल तर ते पहा या ठिकाणी आपण गॅलरीमधून एखादा फोटो त्या ठिकाणी क्लिक करून लावू शकतो. हे पहा या ठिकाणी मी पाहतोय आता. तर या ठिकाणी फायनली मी या ठिकाणी लोगो लावलेला आहे. आता तो ओपन होईल त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला लगेच. मी त्या ठिकाणी लोगो लावलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी क्रिएट चॅनल या ठिकाणी हे दिसेल तुम्हाला शॉर्ट क्रिएट नंतर व्हिडिओ क्रिएटर असे 4 ऑप्शन दिसेल. या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करू शकता. आणि यापुढेही तुम्हाला यूट्यूबबद्दल कुठली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. कारण या चॅनलवरती तुम्हाला खूप अशी यूट्यूबबद्दल वेगवेगळ्या विषयावर माहिती मिळणार आहे. आणि काही अडचण असल्यास मला इन्स्टाला DM करा. मी नक्कीच तुमच्या अडचणी सोडवण्याचा या ठिकाणाहून प्रयत्न